पुण्यातील कोरेगाव पार्क मुंडवा परिसरामध्ये असलेल्या महार वतनाच्या जागेचा मुद्दा सध्या जास्त आक्रमकपणे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण ही सगळी जी काही जागा आहे जवळपास 40 एकरांची जागा आहे, जी पार्थ पवारांच्या मीडिया या कंपनीला विकण्यात आली आहे। आणि हा सगळा जो व्यवहार आहे तो मूळ मालकांना अगदी अनभिज्ञ ठेवून हा सगळा व्यवहार करण्यात आला। ही माझ्या मागे तुम्ही जी जागा बघताय ही तीच जागा आहे। आता या जागेचं गेट बंद आहे। संपूर्ण जर पाहायला गेलं तर जवळपास 43 43.5 एकर वगैरे ही जागा आहे। त्यातला 3-3.5 एकर बोटॅनिकल साठी दिलेली आहे रेंटने, आणि बाकीची जी उरलेली जवळपास 40 एकरची जागा आहे ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून वर्षानुवर्ष पडीक जमीन होती, जी जागा सरकारच्या ताब्यात होती। आणि सरकारकडून ही जागा सोडवून घेण्याची हमी देत किंवा आमिष दाखवत शीतल तेजवानी नावाच्या एका बिल्डर महिलेने ही सगळी जागा जी आहे त्याची पॉवर ऑफ अटर्नी 2006 मध्ये घेतलेली होती। 2006 मध्ये ही पॉवर ऑफ अटर्नी इथल्या मूळ मालकांकडून स्वतःकडे घेतल्याच्या नंतर काही 5-10 हजारांचा मोबदला देण्यात आला, आणि त्याच्यानंतर जवळपास 16-17 वर्ष या प्रकरणावर शीतल तेजवानी या महिलेने काहीही केलं नाही। ही जागा सोडवून देण्यासाठी तिने कुठलेही प्रयत्न केले नाहीत, आणि त्या सगळ्याच्या नंतर मात्र अचानक बातमी समोर आली की या संपूर्ण जागेचा व्यवहार परस्पर करण्यात आलेला आहे। आणि सगळा जो काही व्यवहार झालाय हा व्यवहार खरं तर कुठल्याही पद्धतीने जे या सगळ्यातले मूळ मालक आहेत त्यांना काहीच माहित नाहीये, अशा पद्धतीने हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो करण्यात आलाय। या ठिकाणी आपण आता जे लोक बघतो हे सगळे या जागेचे मूळ मालक आहेत, त्यांच्याशी थेटपणे बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय त्यांची मागणी आहे आणि काय त्यांची या सगळ्यानंतरची भूमिका असणार आहे। काय तुम्ही आंदोलन करताय? 2-3 दिवसांपासून हा सगळा मुद्दा अगदी तीव्र झालेला पाहायला मिळाला। आज तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात, काय मागणी? पार्थ पवार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। पार्थ पवार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे, आणि आमची जागा आम्हाला भेटायला पाहिजे। जवळ आम्हाला न्याय भेटत नाही त्यावर आम्ही आंदोलन करणार आहे। जवळ आम्हाला न्याय भेटत नाही त्यावर आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। आमचे नेते झाले सगळे कंट्रोल इथं बसणार आहे। लवकर आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे। काय वाटतं या सगळ्यामध्ये नेमकं कुणाचा हात असू शकतो, कोण कोण सामील असू शकतो? कारण आपण जर बघितलं तर अगदी 27 दिवसांमध्ये हा सगळा व्यवहार झाला, इतक्या सहज पद्धतीने हा व्यवहार होऊ शकतो? हा तर पूर्ण घोटाळाच आहे, आणि शासनाने आणि यांनी सगळ्यांनी आमची फसवणूक केलेली आहे। आमची मागणी एवढीच आहे की हा व्यवहार रद्द व्हावा, आणि ही जमीन जी आहे ही आमची मूळ मालकांना परत देण्यात यावी बिनशर्त, हीच आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करणार आहोत, आणि आत्मदहनाचा पण इशारा आम्ही आता दिलेला आहे। आम्ही हा गप्प बसणार नाही। जय भीम। मी ॲडव्होकेट अरुण सोने, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा महाराष्ट्र प्रवक्ता। जी काही मुंडव्यातली सर्वे नंबर 88 मधली 43 एकर मिळकत जी आहे महारवतनाची, ती पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि ती शीतल तेजवानी यांनी जी फसवणूक करून ती केलेली आहे, या गायकवाड परिवारासोबत संपूर्ण आंबेडकरी समाज, सर्व संघटना आहेत, सर्व आंबेडकरी समाज आणि सर्व आंबेडकरी संघटना या गायकवाड परिवाराच्या मागे उभी आहे। त्यामुळं माझी शासनाला अशी विनंती आहे की तात्काळ पार्थ पवार असेल, तो दिग्विजय पाटील असेल, ती शीतल तेजवानी असेल आणि संबंधित जेवढे बी अधिकारी महसूलचे असतील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा या ठिकाणी याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र आंदोलन केलं जाईल। नक्कीच या ठिकाणचे जे मूळ जागा मालक आहेत त्यांची भूमिका या सगळ्यावरची खूप जास्त महत्वाची असणार आहे। या सगळ्याच्या नंतर तुम्ही सगळे या प्रकरणामधले मूळ मालक आहात, काय वाटतंय तुमची जागा तुमच्या परस्पर अशा पद्धतीने लाटली गेलेली आहे, काय नेमकी भूमिका आंदोलनाला? आमची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे, आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे। किती वेळ आंदोलनाला बसणार? किती वेळ आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहे। आमच्या हक्काची जागा आम्हाला पाहिजे। नक्कीच आपण बघतोय आमची जी काही हक्काची जागा आहे ती काहीही करून आम्हाला मिळालीच पाहिजे, ही एकच भूमिका या सगळ्यांनी घेतलेली पाहायला मिळते। वंचितचे शहराध्यक्ष सुद्धा आहे। या पक्ष म्हणून सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहात का? या ठिकाणी 20/5/2025 ला शीतल तेजवानी यांनी एमेडिया LLP चे जे भागीदार आहेत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील
यांना पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे जे काही खरेदी खत करून दिलंय ते खरेदी खत बेकायदेशीर आहे. कायद्याच्या भाषेमध्ये वाईट अभिनिशी होते आहे अशा पद्धतीचं खरेदी खत केलेलं आहे. ज्या जमिनीची मूळ किंमत सरकारी रेडी रेकनर नुसार 1800 ते 2000 कोटी असताना केवळ 300 कोटी मध्ये ही जमीन घेतली. ज्या कंपनीने जमिनीचा व्यवहार केला त्या कंपनीचं 1 लाख रुपयाची सुद्धा पत नसताना 300 कोटी रुपये आणले कुठून, ही सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आणि याच्यात हा तर गैरव्यवहार झालेलाच आहे. 300 कोटी जमिनीला किमान 7% 21 कोटी रुपयाचा मुद्रांक शुल्क भरला पाहिजे, स्टॅम्प ड्युटी भरली पाहिजे. ते सुद्धा सरकारी कागदपत्राचा वापर करून, खोटे दस्तऐवज करून सरकारची दिशाभूल करून 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ही एवढी मोठी जमीन या ठिकाणी विकत घेतलेली आहे. हे लोक शेतकरी आहेत, यांच्या बापाची जमीन आहे. पार्थ पवारांच्या बापाची ही जमीन नाही आहे, यांच्या बापाची जमीन आहे, यांच्या आजोबाची जमीन आहे. आणि 40 एकर जमीन या महारत्नाची जमीन यांनी लाटलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि महारत्नाच्या जमिनी लाटायच्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला महारत्नाची जमीन घेताना. म्हणून भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 318, सेक्शन 3.5 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 3.1G आणि 3.1F महारत्नाची जमीन लाटल्याचा गुन्हा जोपर्यंत पार्थ पवार, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे सगळे शेतकरी बांधव आणि आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, हा इशारा आम्ही देतोय. शासनाने काल दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुद्रांक शुल्क विभागाने तारू नावाच्या एका सहाय्यक दुय्यम निबंधकावर कारवाई केलेली आहे. परंतु ज्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर केला, या शेतकऱ्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी जमीन रिग्रँट करण्यासाठी, यांना जमीन मिळण्यासाठी दिलेली होती. जमिनीचा रिग्रँट 50% नजराना सुद्धा भरलेला नाही, यांना सुद्धा जमीन दिलेली नाही. पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर करणं हा कायद्याने गुन्हा आहे, तो त्यांनी केलेला आहे. त्यानंतर एक सेटल्ड लॉ आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे सायटेशन्स आहेत की जे एखाद्या प्रॉपर्टीचा जर मिळकत प्रॉपर्टी कार्ड झालं असेल, प्रॉपर्टी कार्ड जर असेल तर या प्रॉपर्टीचा व्यवहार करताना 7/12 व्यवहार करता येत नाही. प्रॉपर्टी कार्ड हे सेलडीडला लावून व्यवहार करावा लागतो. प्रॉपर्टी कार्ड का लावलं नाही तर प्रॉपर्टी कार्डवर गायकवाड, ढाले मूळ शेतकऱ्यांचे नाव आहेत. म्हणून यांना बाजूला करून शीतल तेजवानीने जी काही पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती त्याच्या आधारे खरेदी खत केलेला आहे. म्हणून शासनाने सुमोटो याच्यामध्ये हे खरेदी खत रद्द केलं पाहिजे. पार्थ पवार, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता 318, अॅट्रॉसिटी सेक्शन 3.1F, 3.1G अंतर्गत गुन्हा दाखल केलाच पाहिजे. आणि ही जमीन या मूळ शेतकऱ्यांना ताबडतोब दिली पाहिजे. या मूळ शेतकऱ्यांच्या बापाची जमीन आहे, पार्थ पवारांच्या बापाची जमिनी नाही आहे, हेच आम्ही या ठिकाणाहून सांगतो. वंचित बहुजन आघाडीकडे स्वतःची कायदेशीर फळी खूप चांगली आहे. स्वतः अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर सुद्धा खूप मोठे वकील आहेत, नामवंत वकील आहेत. तुम्ही सगळे या सगळ्याची कायदेशीर बाजू मांडण्याच्या कुठल्या विचारात आहात? या देशामध्ये 72 पोलिसांवर कारवाई करण्याचा धाडस फक्त ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. म्हणून याही जमिनीचा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही, स्वतः वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचं वकीलपत्र मोफत घेऊन या ठिकाणी यांना जमीन मिळवून देईल, हे या ठिकाणी मी या ठिकाणी घोषित करतोय. जोपर्यंत कायदेशीर लढा, आजच आम्ही या ठिकाणी मूळ शेतकऱ्यांना घेऊन या मुंडवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करणार आहोत. हा गुन्हे दाखल केल्याच्या नंतर 20/5/2025 रोजी हे खरेदी खत रद्द करण्यासाठी पुणे येथील सिव्हिल कोर्टामध्ये आम्ही या ठिकाणी सिव्हिल सूट दाखल करणार आहोत. या लोकांना जोपर्यंत जमीन मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी कायदेशीर लढा या ठिकाणी लढणार आहे. नक्कीच आपण बघतोय या सगळ्याचं जे वकील पत्र आहे हे अगदी मोफत वकील पत्र आम्ही घेणार आहोत अशा पद्धतीची घोषणा वंचित बहुजन आघाडीने केली असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते यामध्ये आता इन्व्हॉल्व्ह झाले. त्याचबरोबर विविध पक्ष, विविध संघटना या सगळ्यामध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे अगदीच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या ज्या पुणे शहरात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. त्यामुळे ते सुद्धा आता या सगळ्या नागरिकांच्या सोबत असलेले पाहायला मिळतात. काय नेमकी तुम्ही मागणी करताय? या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा गैरव्यवहार होतो, अजूनही पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्या पार्टनरवर होतो पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. हे कसं आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चिरंजीव असल्यामुळं पार्थ पवारची अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही. जोपर्यंत
पार्थ पवारवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आंबेडकरी समाजाचं आंदोलन हे चालूच राहणार आहे. जर यानंतर सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू. काय सांगाल तुम्ही? इतक्या उग्र स्वरूपाचं आज आंदोलन झालंय, मागचे 2-3 दिवस झालंय हा सगळा मुद्दा चर्चेत असलेला पाहायला मिळतो. मात्र स्वतः पार्थ पवारांचे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार असं म्हणतात की मी कधी चुकीचं काही केलं नाही, माझ्यापर्यंत असा कुठला विषय, तो पार्थ सुद्धा असं काही चुकीचं करणार नाही असं मला वाटतं वगैरे अशा पद्धतीने ते उत्तर देतात. ते लोक कधीच काही चुकीचं करत नाही. चुकीचं आम्हीच केलेलं आहे एवढे वर्ष. आम्हीच सगळे चुकीचे इकडे. आणि हे महार वतन नाही, हे पवार वतन आहे. त्यांनी आहे ना आमचं वतन आता स्वतःच्या नावावर केलं म्हणजे हे पवार वतनच झालेलं आहे. आम्ही आमच्या आजोबांनी इतकं मेहनत घेतलेली, आम्हाला फसवलेलं आहे ह्याच्यामध्ये. शीतल तेजवाने यांनी आमची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी हे आमचं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये आमच्या 3 पिढ्या खर्ची घातल्या. त्याच्यामध्ये 1955 पासून ही जमीन अक्वायर केली. केवळ 3 एकरवर यांचं बॉटॅनिकल गार्डन आहे. बाकीची 40 एकर जागा रिकामी. 2 वेळा आणि अनधिकृतपणे त्याच्यावरचं गहाणखत वाढवले. एकदा 15 वर्ष आणि एकदा परत 50 वर्ष. आता 2038 पर्यंत त्यांनी वाढवले. त्या ठिकाणी 40 आता शासनाचा असा नियम आहे, ज्या प्रकल्पासाठी जागा घेतली त्या ठिकाणी जर तुम्ही त्याचा उपयोग केला नाही तर ती जमीन मूळ शेतकऱ्यांना परत केली जाते. आता या ठिकाणी मूळ शेतकरी हे महार वतनदार आहेत. 270-71 कुटुंब आहेत. तर ती जमीन आम्हाला या ठिकाणी का दिली जात नाही? तर आम्ही ह्या व्यक्तीला पॉवर बटन दिली होती ती केवळ की बाबा ही जमीन आम्हाला आमची मिळवून द्या, ती ग्रांट करून द्या, आमच्या नावाने रिग्रांट करून द्या. परंतु या ठिकाणी त्या पॉवर बटनचा गैरवापर केला आणि केवळ नामात्र 300 कोटीमध्ये यांनी इलिगली ते खरेदी खत करून दिलेले आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी अजित पवारांचे सुपुत्र याला पूर्णपणे कारणीभूत आहेत. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी, अशी आमची मागणी आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो खरेदी खत झालेले आहे हे खरेदी खत रद्द केलं पाहिजे. या ठिकाणी इव्हन स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरलेली नाहीये. सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी घेण्यासाठी जातो, घर घेण्यासाठी, त्या ठिकाणी त्याच्याकडून 60% स्टॅम्प ड्युटी भरून घेतली जाते. या ठिकाणी 300 कोटीचा व्यवहार केलाय. 500 रुपयाच्या स्टॅम्प आणि 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्या ठिकाणी हे केलेले इलिगल काम केलेले. तर हा सगळ्यात आधी हा खरेदी खत जे आहे ते रद्द झाले पाहिजे आणि मूळ जे वतनदार आहेत यांची नावं पूर्ववत त्या सातबारावर लावली पाहिजेत. आणि आमचा जो हा 3 पिढ्यांचा संघर्ष चालू आहे याला या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी. नक्कीच या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय की हे जे काही महार वतन आहे हे आता महार वतन नसून पवार वतन झालंय की काय, असा एक आक्रमक सवाल इथल्या सगळ्या आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर जोपर्यंत पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अॅट्रॉसिटीचा गुन्हा या सगळ्यांवर दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी सुद्धा करताना हे सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच कुठेतरी आता सरकार सुद्धा या सगळ्याला गांभीर्याने घेऊन यावरती पार्थ पवारांवर काही कारवाई होते काय पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आतापर्यंत जी काही कारवाई या प्रकरणात झाली आहे ती पार्थ पवारांना वगळून इतर सर्वांवर कारवाई झालेली पाहायला मिळते. त्यामुळे पार्थ पवारांना ही क्लीन चिट नेमकी का, कशासाठी आणि कुणामुळे, असे अनेक महत्वाचे प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.